प्रश्न 10. वर्तुळपाकीची त्रिज्या 7 सेमी आहे. त्या वर्तुळपाकीच्या कंसाची मापे पुढील प्रमाणे असतील तर त्या वर्तुळपाक्यांची क्षेत्रफळे काढा. तर पहिलं गणित 30 अंश काय आहे? वर्तुळ कंसाचे माप आणि त्रिज्या किती दिली आहे? 7 सेमी. त्रिज्या वर्तुळपाकीची दिलेली आहे 7 सेमी आणि कंसाचं माप दिलं आहे अंशात्मक थिटा बरोबर 30 अंश आणि आपल्याला वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर वर्तुळपाकीच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे थिटा भागिला 360 पाय आरचा वर्ग. तर आता इथे आपल्याला ठेवावं लागेल किमती. तर थिटाची किंमत आपल्याला दिलेली आहे 30 भागिला 360 गुणिला त्रिज्या 7 दिलेली आहे. तर पायची किंमत आपण 22 सप्तमांश घेऊ कारण की 7चा भाग जाईल 7 7 कॅन्सल होईल. 22 सप्तमांश पायची किंमत. त्रिज्या किती दिली आहे? 7. आरचा वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग. त्रिज्या 7 आहे म्हणजे 7 गुणिला 7. मग इथे काय होईल? 7 7 कॅन्सल होईल. 0 0 कॅन्सल होईल. परत 3चा भाग जाईल. 3 1 3 3 1 3 3 2 6. परत इथे 2चा भाग जातो. 11 2 22 साइन 2 12. आता बघा वर अक्रम 7 77 होऊन जाईल आणि खाली किती आहे? 6. आता 77ला आपल्याला 6ने भागावं लागेल. 6 1 6 मायनस 7तून 6 गेले 1 17. आता साइन त्रिक 18 मोठं होते तर साइन 2 12. आता उरले 5 म्हणजे इथे होईल 50. आता इथे 0 वाढवलं तर पॉईंट येईल इथे. साइन 8 48 वजाबाकी उरले 2 20. साइन त्रिक 18 म्हणजे 12.83 12.83 चौरस सेमी. आता यातलंच दुसरं गणित आहे. त्याच्यामध्ये वर्तुळाची त्रिज्या आपल्याला किती दिली आहे? 7 सेमी आणि अंशात्मक माप वर्तुळपाकीचे अंशात्मक माप थिटा बरोबर किती दिले आहे? 210 अंश. दुसरं गणित 210 अंश वर्तुळपाकीच्या कंसाचं माप आणि वर्तुळपाकीची त्रिज्या 7 सेमी. आणि आता आपल्याला काढायचं आहे वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ. वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ याचं सूत्र काय होईल? थिटा भागिला 360 गुणिला पाय आरचा वर्ग. आता इथे थिटाची किंमत आपल्याला किती दिली आहे? 210 अंश म्हणजे 210 भागिला 360 गुणिला पायची किंमत 22 सप्तमांश गुणिला आर वर्ग. त्रिज्या किती दिली आहे? 7. तर आरचा वर्ग म्हणजे 7चा 2 वेळा गुणाकार 7 गुणिला 7. आता आपल्याला इथे भाग कापावं लागेल. 0 0 कटलं. 7 7 कॅन्सल झाले. इथे बघा 3चा भाग जातो. 3 7 21 3 1 3 3 2 6. परत इथे आता 2चा भाग जातो. बेसक 12 आणि 11 2 22. आता वर बघा किती उरत आहे? अक्रम 7 77 गुणिला 7 77 गुणिला 7 7 7 49. हातचे आले 4. 7 7 49 आणि 4 किती होईल? 53 होऊन जाईल. म्हणजे किती येत आहे? 539 भागिला 6. अक्रम 7 77 गुणिला 7
539 भागिला 6. आता आपल्याला काय करावं लागेल? 539ला 6ने भागावं लागेल. 539 भागिला 6. साइन 8 48. तर 13तून 8 गेले, 5 राहिले. इथे येऊन जाईल 9. 6 9 54 वजा बाकी. 9तून 4 गेले, 5 राहील. मग इथे होईल 50. इथे द्यावं लागेल पॉईंट. साइन 8 48 उरले 2 झाले 20 आणि साइन 3 18. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 89.83 चौरस सेमी. आता गणित नंबर 3. तिसऱ्या गणितात वर्तुळपाकीची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 7 सेमी आणि कंसाचं अंशात्मक माप किती दिलं आहे? 3 काटकोन. थीटा बरोबर 3 काटकोन. काटकोन किती अंशाचा असतो? 90. म्हणजे 3 गुणिला 90. 9 त्रिक 27 म्हणजे 270 अंश. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ. याचं सूत्र आहे थीटा भागिला 360 गुणिला पाय आरचा वर्ग. आता आपल्याला थीटा कितीचा? 270 अंशाचा भागिला 360. पायची किंमत 22 सप्तमांश. त्रिज्या किती दिली आहे? 7. आरचा वर्ग म्हणजे 7 गुणिला 7. तर इथे बघा 0 0 कटून जाईल. इथे 9चा भाग जातो. 9 त्रिक 27. 9 चौक 36. तर परत आता 7चा भाग जाईल. 7 7 कटून जाईल. इथे 2चा भाग जातो. 2 दुने 4 11 दुने 22. मग आता इथे काय होत आहे? अक्रम त्रिक 33 गुणिला 7. 7 त्रिक 21चा 1 हातचे आले 2. 7 त्रिक 21 आणि 2 23. म्हणजे किती आलं वर? 231. 231 आणि खाली किती आहे? भागिला 2. 231 भागिला 2. तर आता 231ला आपल्याला कितीने भागावं लागेल? 2ने. बे 1 बे उरलं 0 3. बे 1 बे उरलं 1 11 होईल इथे. आता बे 5 10 उरला 1. इथे 0 द्यावं लागेल. पॉईंट येईल इथे. आणि बे 5 10 म्हणजे काय होईल? याचं जे उत्तर आहे ते किती येईल? याला 2ने भागितल्यानंतर 115.5 चौरस सेमी. प्रश्न 11. लघु वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ 3.85 चौरस सेमी व संगत केंद्रीय कोनाचे माप 36 अंश असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे आणि लघु वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ दिलं आहे. म्हणजे आपल्याला वर्तुळपाकीच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागेल. तर लघु वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ. लघु वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र? थीटा भागिला 360 पाय आरचा वर्ग. आता याच्यामध्ये आपल्याला लघु वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ किती दिले आहे? 3.85. तर याच्या खाली आपल्याला लिहावं लागेल 3.85 बरोबर.
संगत केंद्रीय कोनाचे माप 60 अंश. तर केंद्रीय कोनाचं माप किती दिलं आहे? 60 अंश. म्हणजे आपल्याला थिटा बरोबर किती दिला आहे? 36 अंश. थिटाचं माप किती आहे? 36 अंश. म्हणजे थिटाच्या जागेवर आपल्याला किती लिहावं लागेल? 36 भागिला 360 गुणिला पायची किंमत 22 सप्तमांश आणि त्रिज्या आपल्याला काढायची आहे. म्हणजे आर वर्ग असंच लिहावं लागेल. आता आपल्याला भाग टाकायचा आहे. तर भाग आपण एकाच बाजूला टाकू. तर पहिले सगळ्या संख्या डावीकडे आणू. तर उजवीकडल्या संख्या डावीकडे येईल. तर छेदातल्या संख्या अंशात जातील आणि अंशाच्या संख्या छेदात जातील. म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला? 3.85 गुणिला छेदातल्या संख्या अंशात जातील. म्हणजे 360 गुणिला 7 अंशात जाईल आणि अंशातल्या संख्या छेदात येईल. म्हणजे काय लिहावं लागेल? 36 गुणिला 22 बरोबर आरचा वर्ग. आणि इथे भाग टाकावा लागेल. 36 एक 36, 36 10 360. आता 2चा भाग जाईल. 2 पंचे 10 आणि 11 दुने 22. आता आपण काय करू? 3.85ला 11ने भागून घेऊ. 3.85 भागिला 11. पहिले 3मध्ये भाग जात नाही, शून्याचा देऊन देऊ. 0.3. आता 8 खाली घ्यावं लागेल. आता हा पॉईंट इथे वर जाईल. अक्रम त्रिक 33 वजा बाकी 8तून 3 गेले 5. आता हे 5 खाली येतील. अक्रम 5ही 55. म्हणजे याला जर आपण भागितलं 11नी तर किती येत आहे उत्तर? 0.35. आणि आता इथे बघा काय होत आहे? 0.35 गुणिला 7 5 35 बरोबर 8चा वर्ग. तर आता बघा आपण इथे काय करू? 35 गुणिला 35 लिहून घेऊ. आणि किती संख्येनंतर पॉईंट आहे? 2 संख्येनंतर. तर इथे एका संख्येनंतर देऊन देऊ, इथे एका संख्येनंतर देऊन देऊ. म्हणजे काय होईल? 8चा वर्ग. हा जो पॉईंट होता 2 डिजिट नंतर, तर आपण इकडे एका डिजिट नंतर ठेवला, इकडे एका डिजिट नंतर ठेवला. आता आपल्याला काय करायचं आहे? वर्गमूळ करायचं आहे. वर्गमूळ कटलं तर वर्ग निघून जाईल आणि या पेअरपैकी आपल्याला एक संख्या लिहावं लागेल. म्हणजे वर्गमूळ केलं तर काय होईल? 3.5 बरोबर 8. म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळपाकीची त्रिज्या आर बरोबर 3.5 सेमी. प्रश्न 12. आकृतीत PQRS हा आयात असून PQRS हा आयात असून PQ 14 सेमी दिली आहे आणि QR 21 सेमी. म्हणजे लांबी 21 सेमी आहे आणि रुंदी 14 सेमी. तर आकृतीत दाखविलेल्या XYZ या भागाचे क्षेत्रफळ काढा. आपल्याला X भागाचं, Y भागाचं आणि Z भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर पहिले आपण X भागाचं क्षेत्रफळ काढू. तर X काय आहे? वर्तुळपाकळी आहे. म्हणजे आपल्याला वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर या वर्तुळपाकळीची PQ काय आहे? त्रिज्या आहे. आणि ही आपल्याला किती दिली आहे? 14 दिलेली आहे. तर R बरोबर काय होईल? 14 सेमी होईल. आणि हा PQRS काय आहे? आयात. तर या कोनाचं माप किती होईल? 90 अंश. तर कंसाचे अंशात्मक माप थिटा बरोबर किती होऊन जाईल? 90 अंश. आणि हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो? वर्तुळपाकळी. म्हणजे वर्तुळपाकळी Xचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळपाकळी याचं नाव काय? Xचे क्षेत्रफळ, X भागाचे क्षेत्रफळ.
तर वर्तुळपाकीच्या क्षेत्रफळाचं सूत्र कोणतं आहे? थीटा भागिला 360 गुणिला पाय आरचा वर्ग. आणि थीटा कितीचा दिला आहे आपल्याला? 90 अंशाचा दिला आहे. भागिला 360 गुणिला पायची किंमत 7चा भाग जातो 14 मध्ये, म्हणजे 22 सप्तमांश ठेवावं लागेल गुणिला आर वर्ग. त्रिज्या आरची किंमत किती आहे? 14 आणि वर्ग म्हणजे 14चा 2 वेळा गुणाकार. आता इथे आपल्याला भाग टाकावा लागेल. 0 0 कटेल. 9 1 9, 9 चौक 36, 7 1 7, 7 2 14, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, 11 2 22. आता आपल्याला 11 आणि 14चा गुणाकार करावा लागेल. 14 गुणिला 11, 11 चौक 44, हातचे आले 4, 11 1 11 आणि 4 15, म्हणजे किती येत आहे? 154 चौरस सेमी. मग एक्स भागाचं क्षेत्रफळ किती झालं? 154 चौरस सेमी. आता आपल्याला काढायचं आहे वाय भागाचं क्षेत्रफळ. आता बघा क्यू आर आपल्याला किती दिली आहे? 21 दिलेली आहे. आणि पी क्यू किती आहे? 14. आणि ही काय आहे? वर्तुळपाकी, म्हणजे क्यू ए पण किती झालं? 14. तर आपल्याला ए आर काढावं लागेल, म्हणजे याची त्रिज्या माहिती होईल. ही पण वर्तुळपाकी आहे आणि याचं पण क्षेत्रफळ काढता येईल. म्हणजे काय होईल? क्यू ए प्लस ए आर बरोबर क्यू आर. क्यू ए प्लस ए आर, क्यू ए प्लस ए आर बरोबर क्यू आर. तर आता क्यू ए किती होईल? ही एक्स वर्तुळपाकीची त्रिज्या आहे, तर ही किती दिली आहे आपल्याला? 14. म्हणजे काय होईल? 14 प्लस ए आर. आणि आयताची जी लांबी आहे ती आपल्याला किती दिली आहे? क्यू आर 21 दिलेली आहे. तर इथे आपल्याला लिहावं लागेल 21. मग ए आर बरोबर किती होईल? 21 मायनस 14, म्हणजे ए आर बरोबर 21मधनं 14 गेले तर किती राहील? 7. म्हणजे आपल्यासाठी त्रिज्या आर बरोबर किती होईल? 7. आणि वर्तुळपाकी ही जी वाय भाग आहे, तर इथे हा जो आयताचा कोन आहे आर, तर हा किती अंशाचा राहील? 90 अंशाचा. तर आर बरोबर किती होईल? 90 अंश. ठीक आहे. आणि आता ती वर्तुळपाकी कोणती आहे? वाय. तर वर्तुळपाकी वायचं क्षेत्रफळ. आता काय काढायचं आहे आपल्याला? वर्तुळपाकळी वायचे क्षेत्रफळ. याचं सूत्र काय होईल? थीटा भागिला 360 गुणिला पाय आरचा वर्ग. तर थीटा कितीचा आहे? 90चा. 90 भागिला 360 गुणिला पायची किंमत किती घ्यावं लागेल? 22 सप्तमांश गुणिला त्रिज्या किती आहे? 7 सेमी. म्हणजे 7 आरचा वर्ग म्हणजे 7 गुणिला 7. आता बघा इथे भाग कटल्या जाईल. 7 7 कॅन्सल होईल. 0 0 कटेल. 9 1 9, 9 चौक 36. आता परत 2चा भाग जातो. बे 2 4 आणि 11 2 22. म्हणजे आता काय होत आहे? अक्रम साती 77 भागिला 2. आता 77ला आपल्याला कितीने भागावं लागेल? 2नी. तर बेत्रिक 6 उरला 1 17, 8 2 16 उरला 1. आता 10 होईल तर इथे येईल पॉईंट आणि बे 5 10. तर 38.5 चौरस सेमी. याला 2नी भागितलं तर. आणि आता आपल्याला काढायचं आहे झेड ह्या भागाचं क्षेत्रफळ. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल.
आणि त्याच्यातनं या दोन एक्स आणि वाय वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा केलं तर झेड भागाचं क्षेत्रफळ मिळेल. तर पहिले आयाताचं क्षेत्रफळ काढावं लागेल, पी क्यू आर एस. म्हणजे आयात पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ, पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ. आयात हा काय आहे? आयात पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ. याचं सूत्र काय आहे? लांबी गुणिला रुंदी. आणि याची लांबी आपल्याला किती दिली आहे? 21 दिली आहे आणि रुंदी दिलेली आहे 14. आता आपल्याला 21 गुणिला 14 सोडवावं लागेल. तर 4 एक 4, 4 दुने 8, इथे 0 घ्यावं लागेल. 1 एक 1, बे एक बे. किती होईल? 4, 8 आणि 1 9, 294. किती होईल? 294 चौरस सेमी. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? झेड भागाचं क्षेत्रफळ. तर झेड भागाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय होईल? झेड भागाचं क्षेत्रफळ बरोबर आयात पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ वजा एक्स भागाचं क्षेत्रफळ मायनस वाय भागाचं क्षेत्रफळ. म्हणजे कसं होईल सूत्र? झेड भागाचे क्षेत्रफळ, झेड भागाचे क्षेत्रफळ बरोबर आयात पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ वजा एक्स भागाचे क्षेत्रफळ वजा वाय भागाचे क्षेत्रफळ. तर आता आयाताचं क्षेत्रफळ आपण किती काढलं? 294 मायनस एक्स भागाचं आपण किती काढलेलं आहे? 154 अंश. किती काढलेलं आहे? 154 मायनस वाय भागाचं. वाय भागाचं आपण किती काढलं? 38.5. आता काय करावं लागेल? पहिले 294 मधनं आपण पहिले 154 वजा करून टाकू. 154 किती राहील? 0. 9तून 5 गेले 4 आणि 2तून 1 गेला 1, म्हणजे 140. किती आलं? 140. आणि यातनं किती वजा करायचे आपल्याला? 38.5. इथे 0.0 घ्यावं लागेल. तर 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा 1. 10तून 9 गेले 1 राहिला, हातचा आला 1. 4तून 4 गेले 0 आणि हा 1, म्हणजे 101. किती येत आहे? 101.5 चौरस सेमी. प्रश्न 13. त्रिकोण LMN हा समभुज त्रिकोण आहे. LMN समभुज त्रिकोण LM बरोबर 14 सेमी. तर समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू किती असतात? एकरूप असतात. आणि LM किती दिली आहे? 14 सेमी. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानायचा आहे. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखविल्याप्रमाणे वर्तुळ पाकळ्या काढायच्या आहेत. तर 7 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ पाकळ्या काढायच्या आहे आणि यावरून या 4 प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. त्रिकोण LMNचे क्षेत्रफळ, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, 3 वर्तुळ पाकळ्याचे एकूण क्षेत्रफळ आणि रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. आता आपण एकाचं उत्तर काढू. तर पहिले आपण त्रिकोण LMNचं क्षेत्रफळ काढून घेऊ. एरिया ऑफ त्रिकोण LMN. तर हा कोणता त्रिकोण आहे? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग.
आणि आपल्याला समभुज त्रिकोणाची बाजू LM किती दिली आहे 14. म्हणजे काय होईल वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग. तर बाजू आहे 14 म्हणजे 14 गुणिला 14. आता इथे 2चा भाग जाईल. 2 दुने 4 7 दुने 14 2 1 7 14. आता इथे आपल्याला काय करावं लागेल वर्गमुळात 3ची किंमत ठेवावं लागेल. वर्गमुळात 3ची किंमत आपण ठेवू 1.73. आता वर्गमुळात 3ची किंमत किती होईल 1.73 गुणिला 7 7 49. आता आपल्याला याचा काय करावं लागेल गुणाकार 1.73 गुणिला 49. पहिले 9नी गुणावं लागेल आपल्याला. 9 त्रिक 27 हातचे आले 2 7 9 63 64 65 65चे 5 हातचे आले 6 9 1 9 9 आणि 6 15 ते 0 घ्यावं लागेल. 4 त्रिक 12 हातचा आला 1 7 चोक 28 आणि 1 29 हातचे आले 2 4 1 4 आणि हे 2 6. म्हणजे आता इथे किती होईल 7 5 आणि 2 7 9 आणि 5 14चे 4 हातचा आला 1 6 आणि 1 7 आणि 1 8 म्हणजे 84 7 7. आणि किती संख्येनंतर पॉईंट पाहिजे 1 आणि 1 2 म्हणजे 2 संख्येनंतर पॉईंट घेतलं तर 84.77 चौरस सेमी. हे आपण काढलं समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता दुसऱ्या नंबरवर काय काढायचं आहे आपल्याला एका वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ. ही जी वर्तुळपाकी आहे तर या वर्तुळपाकीची त्रिज्या किती दिली आहे आपल्याला 7 आणि समभुज त्रिकोण आहे तर समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप किती असते 60 अंश. तर या केंद्रीय कोणाचं माप किती होईल 60 अंश. आता आपल्याला काढायचं आहे एका वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ. दुसरं एका वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ. तर वर्तुळपाकीच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय थीटा भागिला 360 गुणिला पाय आरचा वर्ग. तर आता वर्तुळपाकीची त्रिज्या किती दिलेली आहे 7 सेमी आणि अंशात्मक माप केंद्रीय कोनाचं किंवा कंसाचं अंशात्मक माप तर ते कितीचं राहील समभुज त्रिकोण असल्यामुळे 60 अंश. आणि आता या किमती इथे ठेवावं लागेल. तर थीटाची किंमत किती आहे 60 भागिला 360 गुणिला पायची किंमत ठेवू आपण 22 सप्तमांश कारण की 7चा भाग जाईल आणि आर वर्ग त्रिज्या किती आहे 7. आरचा वर्ग म्हणजे त्रिजेला 2 वेळा लिहावं लागेल 7 गुणिला 7. आता काय होईल इथे 7 7 कटून जाईल. इथे 0 0 कटून जाईल. इथे 6 1 6 6 6 36. परत इथे भाग जातो 2चा 2 6 आणि 11 दुने 22 म्हणजे किती येत आहे 11 7 77 आणि खाली किती उरत आहे 3 म्हणजे आपल्याला 77ला कितीने भागावं लागेल 3नी. तर 7 3 दुने 6 उरला 1 17 3 5 15 उरले 2 20 पॉईंट 3 सख 18 परत 20 2 उरले 20 होईल 3 सख 18 परत 6 6चा जाणार आहे. तर दुरुस्त अंक 1नी वाढवून लिहावं लागेल म्हणजे 67 लिहावं लागेल म्हणजे 25.67. तर याचं उत्तर किती येईल 25.67 चौरस सेमी.
आता याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ. 3 वर्तुळ पाकळ्यांचे 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ. ठीक आहे. तर 3 वर्तुळ पाकळ्यांचे, आता या तीनही वर्तुळ पाकळ्यांची त्रिज्या आणि कंसाचं अंशात्मक माप कसं आहे, सारखं आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, आपण एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढलेलं आहे, तर 3चं काढायचं आहे, तर त्याला 3नी गुणावं लागेल. म्हणजे 3 गुणिला किती, 25.67. म्हणजे काय होईल, 3नी गुणलं तर काय होईल, 7त्रिक 21, हातचे आले 2, 6त्रिक 18, 19, 20 0, हातचे आले 2, 3 5 15 आणि 2 17 7, हातचा आला 1, 3 दुने 6 आणि 1 7, म्हणजे 77.01 चौरस सेमी. आणि आता आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. काय काढायचं आहे, रेखांकित भागाचं नंबर 4. काय काढायचं आहे, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काय होईल, तर आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधनं या 3 वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळ काय करावं लागेल, वजा करावं लागेल. मग आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर काय होईल, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा 3 वर्तुळ पाकळ्यांचे 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ. तर समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधनं आपल्याला 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ काय करावं लागेल, वजा करावं लागेल. तर आपण समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती काढले आहे, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढले आहे आपण 84.77. किती काढले आहे, 84.77 मायनस 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ किती काढले आहे, 77.01. किती काढलेले आहे, 77.01. आता आपल्याला याची काय करावं लागेल, वजाबाकी. म्हणजे काय होईल, 84.77 मायनस 77.01. ठीक आहे. 7तून 1 गेला 6 आणि हे 7तून 0 गेलं 7 पॉईंट. 14तून 7 गेले 7, हातचा आला 1, 8तून 8 गेले 0. म्हणजे वजाबाकी किती येत आहे, 7.76 चौरस सेमी. तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आलं, 7.76 चौरस सेमी.